चला मने उलगडूया। मैं कतरा ही सही मेरा वजूद तो है, दुआ करे जो समंदर मेरी तलाश में है, अशा अस्खलित उर्दू गजल नज्म मुक्तके यातून अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांचा शायराना अंदाज रसिकांसमोर आला। पाठोपाठ कवी गीतकार वैभव जोशी यांच्या सोबतीचा करार या मराठी गझल कविता नज्म सादरीकरणाने आईना ए गझलची मैफल रंगली आहे। डॉक्टर विनय वाईकर स्मृती प्रीत्यर्थ नवी पेठ येथील एस.एम. जोशी सभागृहात आईना ए गझल या विशेष मैफलीचे दिवसभर आयोजन केले होते। यावेळी सचिन पिळगावकर यांच्या हस्ते डॉक्टर वाईकर लिखित आईना ए गझल आणि गुलिस्ता ए गझल या पुस्तकांचे प्रकाशन झाले। कवी वैभव जोशी, संयोजक अमित वाईकर, अपर्णा वाईकर, गझलकार सुरेश कुमार वैराळकर आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले। अंदाजे शायरी मधून सचिन यांच्यातील उर्दू प्रेमी शायराचे आणि कलावंतांच्या संवेदनशीलतेचेही दर्शन घडले। अमित वाईकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला। उर्दू विषयीचे प्रेम अभिनेत्री मीना कुमारी आणि शायर मजरूह सुलतानपुरी या गुरुमुळे निर्माण झाल्याचे सचिन म्हणाले। आजकल चलता है खूब मेरा बोलबाला, मुझको बुरा कहने वाला तेरा मुंह काला, अशी हलकी फुलकी रचनाही सचिन यांनी पेश केली। आईना ए गझल मैफिलीच्या सुरुवातीला मुशायरा गझल रंग मध्ये वैभव जोशी, वैभव देशमुख, ममता सपकाळ आणि ज्ञानेश पाटील यांनी सादरीकरण केले। सुरेश कुमार वैराळकर यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणले। दुसऱ्या सत्रात राजेश रेड्डी यांनी बजमये सुखन सादर करत शायरीतून वेगळा विचार मांडला। तिसऱ्या सत्रात गायिका प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी नगमा ए गझलच्या माध्यमातून गझल पेश केल्या। नासिर काजमी यांची नियते शोकभर न जाए कही, शकील बदायुनी यांची मेरे हमनफस मेरे हमनवा, राजेश रेड्डी यांची रोज सवेरे दिन का निकलना, शाम में ढलना जारी है, वैभव जोशी यांची अचानक फोन येतो आणि अचानक मन तरलं होतं, आज जाने की जिद ना करो, अशा गझलांची पेशकश रसिकांच्या अंतकरणाच्या तारा छेडणारी होती। वैभव जोशी यांच्या सोबतीचा करार याने मैफिलीची सांगता झाली। सोबतीचा तरी करार करू, मग कुठे जायचे विचार करू, इथून सुरू झालेला हा प्रवास वन्स मोरची दाद घेत कुठतरी काय तरी चुकतंय यार, मी तुला पाहिले तू मला पाहिले, फार झाल्या आता ओळखी पाळखी, सांग कुठवर पांघरावी शब्द वरखी झूल आता, आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, असे टप्पे घेत ही मैफिल भैरवीवर विसावली। 28 डिसेंबर आपला पहिला कार्यक्रम जो झाला तो होता मराठी शायरांचा मुशायरा। उर्दू, मराठी, गुजराती, बंगाली आता कितीतरी भाषांमध्ये आता गझल पोहोचली आहे आणि कुठल्याच भाषामध्ये आपण असं म्हणता येणार नाही की गझल उर्दू मध्ये श्रेष्ठ आहे आणि मराठी श्रेष्ठ नाहीये। आज आपले जे 4 कवी होते त्या सगळ्यांनी दाखवून दिलं की मराठी गझलमध्ये किती ताकद आहे, लोकांचा प्रतिसाद आणि वेगळे वेगळे विषय। जेव्हा गझल ही आली होती फक्त प्रेम, जुदाई, मैखाना हेच विषय होते। आज आपल्या 4 कवींनी आपल्याला दाखवून दिलं की अगदी आईपासून तर घरच्या काम करणाऱ्या बाईपर्यंत सगळे विषय आज आपली मराठी गझल अगदी ताकदीने हँडल करते आहे। दुसरा कार्यक्रम होता राजेश रेड्डी, हे आज शायरीतलं खूप मोठं नाव आहे। त्यांनी एक आपला सोलो परफॉर्मन्स दिला। राजेश रेड्डी साहेबांना ऐकणं हेच एक खूप मोठं मला वाटतं वरदान आहे। तिसरा कार्यक्रम होता प्राजक्ता शिंदे सावरकर यांनी इतक्या अप्रतिम उत्कृष्ट गझला गायल्या, त्यांना उच्चार किंवा जे उर्दूमध्ये त्या सगळ्यांचे लाडके सचिन पिळगावकर साहेब इथे आले होते आणि मी पुणेकरांना मला खूप आनंद आहे की त्यांना शफक जे ज्या नावाने ते शायरी करतात त्या नावाचा, त्यांच्या शेरोशायरीचा लुत्फ सगळे पुणेकर इथे घेऊ शकले। आणि आपण जसं म्हणतो इंग्लिशमध्ये वी सेव्ह द बेस्ट फॉर लास्ट। शेवटचा कार्यक्रम आता सोबतीचा करार हा कार्यक्रम सुरू आहे। तो कार्यक्रम सगळेच लोक नुसते आनंद घेत नाहीयेत, मला वाटतं त्याच्यात पूर्णपणे इमर्ज झाले, डुबून गेले आहेत। आणि मला वाटतं सगळ्यांना असंच वाटतंय की ही ये शाम
ये महफिल ऐसी ही चलती रहे। माझी अशीच इच्छा आहे की दरवर्षी आपण या मैफिलीला अजून मोठं करावं। तर पुढच्या डिसेंबरला म्हणजे डिसेंबर 2026 ची मलाही वाट आहे, मला वाटतं तुम्हालाही वाट असेल त्याची, आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला पुढे नेऊ। धन्यवाद। शब्बा खैर। नमस्कार, मी प्राजक्ता सावरकर शिंदे। या ठिकाणी पेश केल्या आणि अशा प्रकारचा कार्यक्रम दिवसभराचा मी आधी कधीच पाहिला नाही आहे इथे आणि खूप सुंदर अनुभव होता। खूप व्यवस्थित ऑर्गनाइज केलेला सगळा कार्यक्रम होता, तर खूप मजा आली आणि अजून असे कार्यक्रम हवेत अशी मी आशा करते। धन्यवाद। एक रसिक म्हणून तुमचा काय अनुभव या कार्यक्रमात? रसिक म्हणजे तर अगदी इतके सुंदर कार्यक्रम होते, सकाळपासून रात्रीपर्यंत सगळे रसिक श्रोता इथे आहेत आणि आनंद घेत आहेत। आणि अजून काय म्हणू, मी हॉल ॲक्च्युली छोटा पडतोय, अजून जागा हवी होती, अजून लोकांना यायचं होतं, इतकंच म्हणेन मी। मी या ठिकाणी आहोत एस एम जोशी हॉलला आईना ए गझल या कार्यक्रमाअंतर्गत। मुळात पूर्ण दिवसभर गझलेशी संबंधित किंवा समर्पित असे प्रोग्राम इथे चालू आहेत। सगळ्यात आधी सकाळी मुशायरा झाला सुरेश भट गझल मंचचा, ज्यात मी स्वतः सहभागी होते आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला। सुरुवातच खूप छान झाली। त्यानंतर राजेश शेट्टी सर येऊन गेले, प्राजक्ताचा गाण्याचा कार्यक्रम झाला, सचिन सर येऊन गेले, सचिन पिळगावकर सर, आणि आता सोबतीचा करार सुरू आहे। करारवर माझं विशेष प्रेम आहे, म्हणजे वैभवदा किंवा ती संपूर्ण टीम, मी कितीही वेळा करार बघू शकते, न थकता, न दमता आणि न कंटाळता। फार मोठी फॅन आहे, अगदी त्याच्या सुरुवातीपासून मी हे बघते आहे हा कार्यक्रम। करारविषयी बोलायचं म्हटलं तर भरतीचा माज नाही, ओहोटीचा लाज नाही आपण ऐकत असतो, पण त्याच वेळेला आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई, तुझ्या विना आपण जगावयाचा सराव नाही आई, खळखळ डोळ्यात पाणी आलं, आई आठवली, आणि असं वाटतं हे सगळं आपल्यासाठी आहे। तुला पाहुणी झुलणारी ती तुळस वाळूनी गेली, हे सगळं माझ्या घरात घडले। माझी आई गेली तेव्हा माझ्या घरातली तुळस वाळून गेली होती, त्यामुळे शब्द ओळण ओळ असं वाटतं ही रिलेट होती आपल्याला, आणि निचरा होतो भावनांचा, निचरा होतो आपली जी मनात जी एक अस्वस्थ तगमग चालू असते तिचा निचरा होतो। आणि माझं प्रचंड प्रेम आहे या सगळ्यांवर, सो हे सगळे कार्यक्रम होत राहावे। आज पहिल्यांदा मी अमित सरांना भेटले, अमित वाईकर सरांना, आणि त्यांच्या वडिलांविषयी तर मी काय बोलणार, पण ते स्वतः सुद्धा त्यांनी इतकं वाहून घेतलंय गझल किंवा ह्या काव्य प्रकारासाठी, आणि त्यांचे आता येणारे उपक्रम खूप सुंदर असणार आहेत आणि मी त्याचा भाग आहे याचं मला खूप छान फिलिंग आहे हे। आणि सगळ्यांना त्यांना मी ऑलरेडी शुभेच्छा देऊन झाल्यात, तुमच्या थ्रू परत एकदा माझ्या शुभेच्छा त्यांना कळवा। थँक्यू सो मच। पुणेकर ऑलरेडी समृद्ध आहेतच, म्हणजे आता गेली 40 वर्ष मी पुण्यात आहे, त्यामुळे मीही पुणेकरच आहे, पण त्या समृद्धीमध्ये अशी भर पडत जाते आणि अधिकाधिक आपण समृद्ध होत जातो। असे कार्यक्रम कुणी चुकवू नयेत, आणि जर कधी मोठा कार्यक्रम यांचा होणार असेल, त्यांनी आता एक मनोदय त्यांचा बोलून दाखवलाय की हाच कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणात करावा, तर मला वाटतं की सगळ्या पुणेकरांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि सहभागी व्हावं। धन्यवाद। वाईकर यांच्या स्मृतीत आईना ए गझल हा कार्यक्रम पुण्यात होतोय। मला असं वाटतं हा कुठल्या शहराचा कार्यक्रम नाहीये, हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी जे गझल या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी एक अद्भुत घटना आहे। अत्यंत भारावून गेलोय दिवसभर कार्यक्रमात मी या, आणि अमित वाईकर आणि त्यांच्या परिवाराने, वैभव जोशी विशेषतः आमच्या मित्राने हे जे काही घडवून आणलंय याला तोड नाही। मला असं वाटतंय ही फक्त सुरुवात आहे। पुढच्या 4-5 वर्षात जश्न रेख्ता जसं दिल्लीमध्ये उर्दू आणि सगळ्या शेर शायरी आणि कलांबद्दल कार्यक्रम होतो, त्या ताकदीचा कार्यक्रम महाराष्ट्रात उभा राहील आणि संपूर्ण भारत इथे येईल, अशी एक सुरुवात आहे असं मला मनापासून वाटतं। आणि या सगळ्या कार्यक्रमाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। पुण्यामध्ये एस एम जोशी येथे डॉक्टर विनय वाईकर ज्यांनी आईना ए गझल हे पुस्तक लिहिलं आणि जे लोकांच्या इतक्या उपयोगी येत आहे, ज्यांना जे मराठी शायर आहेत, जे हिंदी लिहू इच्छितात, उर्दू शिकू इच्छितात, आपल्या भाषेवर प्रेम करत करत दुसरी भाषा जवळ करू इच्छितात, त्या सगळ्यांसाठी अत्यंत पथदर्शक असं पुस्तक आईना ए गझल अनेक वर्षांपासून आहे। त्याचं आज पुनःप्रकाशन झालं इथे एस एम जोशी येथे, आणि त्यानिमित्ताने त्यांचे चिरंजीव अमित वाईकर यांनी दिवसभराचा इथे आईना ए गझल महोत्सव ठेवला होता, ज्याच्यामध्ये मराठी मुशायरा, त्यानंतर मराठी हिंदी गझल गायन, त्यानंतर
उर्दू हिंदीमधले मोठे शायर, ज्येष्ठ शायर आणि ज्यांच्या लिखाणाकडे आपण आदर्श मानून बघावं असे शायर डॉक्टर राजेश रेड्डी सर आले होते. त्यांच्या रचना ऐकल्या लोकांनी आणि त्यानंतर सचिन पिळगावकर आपले जे स्वतः उर्दू शायरी पण करतात, त्यांचे विचार आणि त्यांच्या कविता आणि त्यांची शायरी ऐकली आणि त्यानंतर याची सांगता या महोत्सवाची सोबतीचा करार या मराठी गझलांच्या कार्यक्रमाने झाला. अमित भाईचं हे स्वप्न आहे की हे असा उत्सव महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे, म्हणून आईन आहे गझल हा उत्सव केला. पुढे हा उत्सव मोठा करत आणखीन एकाच्या ऐवजी 2 दिवसाचा, दोनाच्या ऐवजी 3 दिवसांचा आज एस.एन. जोशीमध्ये झाला आहे, पुढे मोठ्या प्रांगणात करावं. मराठी, हिंदी, उर्दू शायरांनी एकत्र यावं आणि एकमेकांबरोबर एक्सचेंज करावेत आपले विचार, एकमेकांना आपल्या रचना ऐकवाव्यात, त्याचबरोबर त्याच्यावरती मंथन व्हावं आणि एकोपा वाढत राहावा, माणुसकीमधला एकोपा वाढत राहावा आणि अशीच ही कम्युनिटी पुढे वाढत राहावी, लिहिणाऱ्यांची, ऐकणाऱ्यांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं वाचणाऱ्यांची. तर या कार्यक्रमाचा सहभाग मला होता आलं हा खूप आनंदाचा भाग आहे, कारण मी अमित भाईबरोबर 1-1.5 महिन्यापासून याच्या तयारीत होतो आणि आत्ता हा सगळा संपूर्ण उत्सव संपला. लोकांनी प्रचंड भरभरून प्रतिसाद दिला आणि अमितचं स्वप्न आज पूर्ण झालं आणि त्याच्यामध्ये मी एक छोटीशी काही ना काही भर घालू शकलो, काही मदत करू शकलो, याचा मला आनंद आहे. धन्यवाद.